ओके. जसं की तुमचं डोकं दुखतंय आणि तुम्ही डोक्याची गोळी घेतली, ओके, तेवढ्या पुरतं बरं वाटतं जोपर्यंत त्या गोळीची पॉवर आहे. दुसऱ्या दिवशी जैसे थे. येस ऑर नो? बरोबर आहे. पुन्हा डोकं दुखायला लागतं, मग पुन्हा गोळी घेतो, मग पुन्हा तेवढ्या कालावधीसाठी थांबतं, मग गोळीची पॉवर कमी झाली की अजून डोकं दुखतं. ऍसिडिटीचं सुद्धा सेम आहे. ऍसिडिटी झाली, एक गोळी घेता, त्या दिवशी बरं वाटतं, दुसऱ्या दिवशी पुन्हा कधी प्रॉब्लेम झाला पुन्हा गोळी घेता, ओके. पण तो प्रॉब्लेम लाईफ टाइम साठी जात नाही. आपण मेडिसिन म्हणजेच गोळ्यांनी फक्त आजाराला त्या दाबून ठेवतो, घालवत नाही. येस ऑर नो? आपण ऐकले 10 वर्षापासून शुगरच्या गोळ्या घेतोय, आपण ऐकले 10 वर्षापासून बीपीच्या टॅबलेट खातोय. का? कारण आपण मेडिसिन खातोय. मेडिसिन फक्त त्या दिवसापुरतंच आपल्या आजाराला दाबून ठेवते. दुसऱ्या दिवशी मेडिसिनची पॉवर संपली की ऑटोमॅटिक आजार पुन्हा वरती डोकं काढायला लागतं. आणि न्यूट्रिशन काय? की न्यूट्रिशन ही अशी कन्सेप्ट आहे की आपल्या बॉडीची नीड कम्प्लीट करतं. पोषण आहार आणि आपल्या शरीराला लागणारे विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर